अगं आई, मी घेतलं असतं की. असू दे ग, मी आणलं म्हणून काय बिघडलं? आणि काय एवढा उशीर का झाला? संध्याकाळपासून वाट बघते तुझी. अगं आई, आज मला ना खूप मोठं भाडं मिळालं. हो आणि आता असं होत राहणार. तू नको काळजी करू. हो, ते काही असलं तरी संध्याकाळची लांबची भाडी घ्यायची नाही असं अभि म्हणायचं ना. ज्योती, अभि जिथे कुठे असेल ना तिथे त्याला तुझा अभिमान वाटत असेल बघ. बर तू बस, मी चहा आणते तुझ्यासाठी. हा आई थांब. माझी रिक्षाची पहिली कमाई. नमस्कार करते. यशस्वी हो. प्रीती कीर्ती बघितलं का, ज्योतीची पहिली कमाई. ताई भारीच. देवा परमेश्वरा, माझ्या ज्योतीच्या पाठीशी असाच राहा आणि अभिजितची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी तिला ताकद दे. खूप अभिमान वाटतो तुझा. थँक्यू ताई. बरं एक काम कर, तो शर्ट काढून दे. का? अगं धुवून इस्त्री करून ठेवायला नको नेहमीप्रमाणे. दादाचं सुद्धा मीच कर. ज्योतिताई, आज किती पैसे कमवलेस तू? अगं कीर्ती, पहिल्या कमाईचं मोल असं आकड्यात मोजायचं नसतं. सॉरी. कीर्ती, तुझ्यासाठी एक छोटीशी गंमत आहे. माझ्यासाठी का आणलंस? पिशवीत आहे. आई, चंदूची वेळ. अगं ज्योती, कशाला पैसे अगं एवढं काय त्यात? आणि तिला आवडते म्हणून आणली. पण कीर्ती, आई, एक तीळ 7 जणांच्यात वाटून खायचा. माहितीये मला ही गोष्ट. दादाने तर मला प्रीतीताई, चल आपण सगळ्यांना वाटूनच घेऊ, नाही तर मग माझ्यावरती नाव येईल. पटकन चल. हे घे, तुझ्याकडेच ठेव. अगं नाही, हे तुझ्याकडे असू दे. तुझ्यासाठी आहे ते. घर खर्चाला तू वापर. मला हवे तर मी मागेन की तुझ्याकडे. बर. आणि माझी बाई.